काका हो श्रीवर्धनला श्रीवर्धन का म्हणतात हो? अगं पूर्वीची लोक बोलायची डोंगरावरून आपला गाव बघताना ना श्रीच्या आकाराचा दिसतो. आणि शेवट धनाने का होतो सांग पोरी? कारण आपल्या गावाला हे लाभलेलं श्रीफळाचं धन म्हणून श्रीवर्धन. वा वा. समाधान काका. हो काय रे कुठे होतास रे सकाळपासून? बरं आता आलायस ते एक काम कर, त्या विहिरीतला नारळ काढून दे. अरे 1 महिना झाला तो तिथेच आहे. आणि जाताना ती गुढीची काठी घेऊन जा आणि भिजवून आणून दे मला. हा जा चल द्या. यावर्षी नारळ जरा कमी येत नाही बुवा. होय होय. समाधान काका. हॅलो. हो समाधान काका. ठीक आहे. कृष्णा नारळ विसरू नको रे. समाधान काका हा नारळ पण घ्या. समाधान काका. हो समाधान काका. आय एम थँक्यू. आय एम थँक्यू नाही रे, आय एम सॉरी. आयुष्यात शेण कसा खायचा ना तुझ्याकडनं शिकला पाहिजे. हातातला चान्स घाललास. एवढी मस्त समोर आली होती ना, मग काय तो बोलून टाकायचं ना. आता परत कधी चान्स मिळते काय माहित. आपण करूयात ना काहीतरी. काय करूयात ना काय. हे कृष्णा, तुला तिची आवडती गोष्ट देऊन सॉरी बोल. काय बोलतो? हा रे, तिला पापलेट आवडतात. त्या दिवशी माझ्या घरी येऊन 2 पापलेटा खाल्ल्या ना तिने. हे पण पापलेटा देऊन सॉरी कसा बोलणार? कसा दिसेल तो? जाई, हे घे पापलेटा. सॉरी. हे तुझा सॉरी जरा थांबव रे. तुझ्या घरी आली होती पापलेटा खायला, आम्हाला का नाही बोलवलास? आता तुझा पापलेटा महत्वाचा आहे का माझा सॉरी? काहीतरी भन्नाट केला पाहिजे रे. तुला काहीतरी भन्नाट करायचं ना, चल आम्ही पण येतो तुझ्यासोबत. तुला काय बोलायचं ना ते एकदाच बोलून टाक. परवा ना पप्पा कोणाला तरी सांगत होते की आपल्या वयातल्या पोरांनी ना मन मोकळा केला पाहिजे रे. एकदम बरोबर बोललास रे प्रसाद. मी कसा बालोपाशी त्या दिवशी मस्त गातेस म्हणून मन मोकळा गेला. चल गपचूप. मन मोकळा केला. लेट इंग्लिश कर दीदी तोंडवर. चल. ही पांगे हळू. सॉरीच्या नादात धडपडशील.